पहिली सभा होते, शांती सभा होते युगेंद्रसाठी साहेबांची. काय चांगलं आहे, वातावरण खूप चांगलं आहे, लोकांच्या मध्ये खूप जोश आणि उत्साह आहे, तुम्ही पाहताय. आता बघू काल ज्या पद्धतीनं काकींना अडवलं गेलं टेक्सटाईल पार्क, आज आता चांगला आनंदाचा दिवस आहे सगळ्यांसाठी, तर आपण त्या गोष्टींवर न बोललेलंच बरं. साधारण किती लीड येईल? चांगलं आहे, झालं म्हणजे जसं लोकसभेला झालं तसं विधानसभेलाही होणार. बोलू आपण नंतर. पण काही लोक म्हणतात विधानसभेला दादा येणार, अजित दादा येणार, पण आपण म्हणतो युगेंद्र दादा. नेमकं कुठले दादा कळत नाही, कन्फ्युज आहे थोडं. मला पण नाही माहिती, काय मला नाही माहिती. थोडे रिस्क या होते. शर्मिला ताई यांनी सांगितलं की साहेबांची पहिली सभा होते, त्यासाठी आम्ही सगळी तयारी करतो आणि या तयारीची सुरुवात आहे. श्रीनिवास दादा आहेत आणि नंतर एक एक जण सगळे पवार फॅमिलीतले कुटुंबीय येतील, यायला सुरुवात होईल. आणि दादा काय सांगाल, तयारी कशी सुरू आहे? श्रीनिवास दादा थोडं बोलणं टाळतात, काही सभेच्या नियोजनाच्या गडबडीत आहेत ते, पण सुरुवात झालेली आहे. रिस्पॉन्स आपण बघतोय, सगळी पब्लिक येऊन बसलेली. साहेब साधारण 4 नंतर इथे येतील, 4 साडेचार नंतर, आणि मग सांगता सभा होईल. आणि त्या सांगता सभेचा उत्साह आपण सगळे इथं आपण लाईव्ह आपल्याला दाखवूच. तिकडं अजित पवारांची सभा आहे. म्हणजे थोडक्यात बारामतीमध्ये पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणेच पवार विरुद्ध पवार, फक्त त्यावेळेस सामना होता ननंद विरुद्ध भावजाचा, यावेळेस आहे काका विरुद्ध पुतण्या, पण यावेळेस पुतण्याच्या बाजूने आजोबा आहेत. त्यामुळे बारामतीकर नेमकं कुणाला कौल देतात हेच पाहायचे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह चरण फुंदे, न्यूज 18 लोकमत, बारामती.